येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. शेतकरी कर्जमाफीला वेग, 5029 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5029 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही मदत हस्तांतरित केली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या कर्जमाफीच्या निर्णयाची आतुरतेनं वाट पाहत होते. आज जवळपास 5029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आषाढीला पहिली यादी घोषित केली होती. ही यादी ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली होती. शेतकऱ्यांना फक्त आधार ऑथेंटिकेट करायचं होतं. ही प्रोसेस पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. कोणतेही क्लिष्ट अर्ज भरण्याची गरज पडलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केले त्यांच्या कर्ज खात्यावर ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेसाठी 26,553 पैकी 18,573 शेतकऱ्यांचा आधार सीडिंग पूर्ण झालाय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. 18,573 पात्र शेतकरीच्या आम्ही आधार सीडिंग करून घेतलेली आहे. उर्वरित 7,690 अजून शिल्लक आहेत. हा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहेत. आधार सीडिंग शिवाय आपल्याला पुढे कर्जमाफीचा लाभ खात्यामध्ये जमा करता येत नाहीये. सोलापूरचे खासदार ज्योती वाघमारे यांनी हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींना दिली सोलापूरची चादर भेट. खासदार ज्योती वाघमारेंची आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची मोदींकडे मागणी. टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश. सोलापूरच्या हातमागावरील साडीचा पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश. सोलापुरातील माढा तालुक्यातील अरण इथं श्री संत सावता महाराज यांच्या 732व्या पुण्यतिथीनिमित्त 12 ऑगस्ट रोजी होणार श्रीफळ सोहळा. श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल भानुदास गाजरे यांची माहिती. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापुरातील विणकर बांधवांचा महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला गौरव. सोलापुरातील विणकर बागेत झाला कार्यक्रम. मनोज जरांगे पाटील उद्या सोलापुरात येणार. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस तयार करण्यात आलेल्या भव्य शिल्पचित्राचं होणार उद्घाटन. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदारांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय बदलणार नाहीत. कुणबी नोंदींबाबतचे गैरसमज दूर करू. मनोज जरांगेंच्या आरोपांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. SC/ST आरक्षणात क्रिमिलेअरचे तत्व लागू होत नाही. ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणाला लागू. केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र. रत्नागिरीमधील चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन मदार यांना गर्भपाताच्या औषधांच्या किटसाठी 4,500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी करण्यात आलं निलंबित. काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला तृणमूल आणि ठाकरे सेनेतून फुटलेल्या खासदारांना विश्वास. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात.
ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात भंडारा बंद, नराधमाला फाशी द्या, स्थानिक नागरिक आक्रमक, दुकानं बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त. राज्यात 30,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार. 11 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी आस्थापनात पवित्र पोर्टलद्वारे भरती. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तंबाखूसह एकूण 9,72,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिकमधील खड्ड्यांवरून राज ठाकरेंचा निशाणा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली नाशिककरांना खड्ड्यात घातलं असून प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची काहीही पर्वा नसल्याचं केलं नमूद. टीसीएस प्रकरणी आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. एमआयएम नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या. 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. चित्रपट क्षेत्रात ब्रिक्स देशाचे सहकार्य वाढणार. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत येणार. राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारचे आदेश. अधिसूचना जारी. दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 114 PDF नियतकालिका जप्त करण्याचे आणि बंदीचे आदेश. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण. विविध ठिकाणी पावसाची शक्यता. केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची चर्चा. देशातील तरुण पिढी आणि जेनझी त्यांना स्वीकारणार नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा.